पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। सेंट्रल मार्टकडून राज्यव्यापी वैद्यकीय सेवा बंदचा निर्णय घेण्यात आलाय। बीएमसीच्या सर्व रुग्णालयातील ओपीडी सेवा आज बंद करण्यात आलेल्या आहेत। बीएचएमसी वैद्यकीय डॉक्टरांच्या एमएमसी नोंदणीला विरोध करण्यात आला। एमएमसी नोंदणी देण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला विरोध करण्यात आलेला आहे। तर रुग्णालयामधील आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची शक्यता यामुळे वर्तवण्यात येते। या संदर्भात डॉक्टरांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। पाहूया। मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामधील जे डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडून आज संप पुकारण्यात आलेला आहे। त्यांच्या विविध मागण्या आहेत आणि याच संपाला मार्टच्या डॉक्टरांकडून देखील पाठिंबा देण्यात आलेला आहे। आजच्या दिवशी हा संप पुकारण्यात आलेला आहे। ओपीडी सेवा या स्थगित करण्यात आलेल्या आहेत आणि ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्या सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत। परंतु या संदर्भातल्या मागण्या काय आहेत डॉक्टरांच्या त्या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत। आमचं असं म्हणणं आहे की जो माणूस 1 वर्षाचा कोर्स करून जो डॉक्टर 1 वर्षाचा कोर्स करून मॉडर्न प्रॅक्टिसमध्ये येतो आणि जो माणूस 15 वर्ष एमबीबीएस इंटर्नशिप एमडीएमएस सुपर स्पेशालिटी करून येतो तो जो 15 वर्षाच्या नॉलेजमध्ये गेन करतो तो 1 वर्षाच्या नॉलेजमध्ये कसा गेन करून माणूस आणि यामुळे पेशंटची हानी नाही होणार का एवढंच मत। जर या कोर्समध्ये जर त्यांना एमएमसी रजिस्ट्रेशन दिलं आणि त्यांनी जर प्रॅक्टिस सर्रासपणे सुरू केली तर ज्या रुग्णांना जे अँटीबायोटिक आपण प्रिस्क्राईब केलं पाहिजे त्या ह्याच्यामध्ये नाही होणार। म्हणजे एक्झॅक्ट ज्यांना हवा आहे त्याच्यामुळे अजून अँटीबायोटिक रेजिस्टन्स वगैरे वाढणार आणि जे रुग्णांचे अजून हाल वाढणार आहेत। त्यासाठीच आम्ही आता आमचा मागणी एवढीच आहे की या गोष्टीवरती योग्य ती डिस्कशन झालं पाहिजे आणि त्यानंतर योग्य तो निर्णय सरकारने घेतला पाहिजे। ज्या बीएमसी डॉक्टरांच्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्याच्याकडे सुद्धा सरकारने कधी लक्ष दिलं नाही। आम्ही वारंवार त्यांच्याकडे निर्देशनं केलेत, आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेत, तरी देखील ते कुठलेही आम्हाला त्या अटेन्शन भेटलं नाही त्यांच्याकडे। सो त्या मागण्यांकडे देखील बीएमसी ऑफिशियल्सचं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे आणि एमएमसी रजिस्ट्रेशनमध्ये सीसीएमपी या बीएचएमएस धारकांना रजिस्ट्रेशन हे अमान्य करून त्याच्यावर स्थगिती दिली गेली पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीकसह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।